युक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अध्यायातला हा 17वा श्लोक हा आपल्या सामान्य माणसासाठी जो योग भगवंतांनी सांगितलाय तो ह्या सोप्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलाय. युक्त आहार म्हणजे बॅलन्स डाएट, म्हणजे अति न खाणं आणि कमीही न खाणं, आणि ते पण चांगलं सात्विक खाणं म्हणजे बॅलन्स डाएट. युक्तहार विहारस्य म्हणजे विहारस म्हणजे तुम्ही फिरलं पण पाहिजे, तुम्हाला दैनंदिन रुटीन मधनं थोडं बाहेर पण पडलं पाहिजे. म्हणजे तुमचं रुटीन जर तेच असेल तरी पण कधी बोरिंग होतं, म्हणून त्यामध्ये पण बॅलन्सिंग राहिलं पाहिजे. युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु म्हणजे तुम्ही जे काम करताय त्यामध्ये पण बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे अति काम पण नको आणि बिलकुल काम नको. म्हणजे बिलकुल काम नाही केलं तर माणूस आळशी होतो, तर त्यामध्येही बॅलन्स पाहिजे. युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः म्हणजे युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे तुम्ही झोपही बॅलन्सच घेतली पाहिजे. म्हणजे अति पण नको किंवा कमी पण नको. कमी झोपेमुळे पण प्रॉब्लेम्स होतात आणि अति झोपेमुळे पण तमस वाढतो. तर असा हा योग जो आचरेल, म्हणजे हा सामान्य माणसाने एवढं जरी आचरलं तरी पण तो एक आनंदी आणि सुखी आयुष्य जगू शकतो. तर असेच योगा रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी अनुभूती योगाला फॉलो करा. नमस्कार.